अहो मंडळी, तर आता पाऊस पडत आहे, सगळ्याला गरमागरम काहीतरी खायची इच्छा होते. तर बाहेर पाऊस पडत आहे, तर चला तर म्हटलं घरात सामान पडून आहे त्याच्यापासून करूया एक झटपट रेसिपी. चला श्री स्वामी समर्थ. तर पहिले आपण मसाला तयार करून घेऊया. मी 1 चमचा घेतलेला आहे धने, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशोप. हलकंसं याला भाजून घेऊया. भाजलं गेलेलं आहे, ह्याला मी काढून घेते. तर हे थंड झालेलं आहे. आता ह्याच्यात घालून घेऊया ही पुदिन्याची पावडर आहे, ती पुदिन्याची पावडर घालून घेऊया. थोडासा गरम मसाला. आता ह्याला वाटून घेऊया दरदर असं मोठं मोठं. ह्याला वाटून घेतलेलं आहे, ह्याला साईडला सरकूया आता. आणि मी घेतलेले आहेत 4 बटाटे. तर 4 मीडियम साईजचे असे छोटे बटाटे आहेत. तर आता ह्याला थोडंसं मॅश करून घेते. तर मॅश करून घेतलेला आहे. तर चला आता ह्याला फोडणी देऊया. कढई गरम झालेली आहे, ह्यात घालून घेऊया थोडंसं तेल. तेल गरम झालेलं आहे, थोडीशी जिरे मोहरी घालून घेऊया बारीक चिरलेली मिरची, अद्रक किसून घेतलेला, आलं थोडंसं हलकंसं परतून घेऊया. आता यात घालून घेऊया आपला बटाटा मॅश केलेला, जो आता आपण भाजून घेतलेला मसाला. थोडंसं 1 चमचाभर, थोडीशी हळद, चव खूप छान येते. थोडंसं लाल तिखट, थोडीशी धनिया पावडर, थोडासा गरम मसाला, तुमच्या चवीनुसार घालू शकता मसाले. थोडं काळं मीठ, थोडं साधं मीठ चवीनुसार. याला परतून घेते छान. आपला मसाला तयार झालेला आहे. आता हे थंड करायला साईडला ठेवूया. आता आपण बेसनाचा घोळ तयार करून घेऊया. अगर तुम्हाला कम वाटलं तर तुम्ही अजून वाढवू शकता. ही क्वांटिटी काय कम जादा करू शकतो, कारण आपण चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडंसं कलर यावं म्हणून लाल तिखट, थोडंसं ओवा हातावर थोडंसं घासून मग घालूया. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घोळ तयार करून घेते. तर चला, तर आपला घोळ तयार आहे. 5 मिनटं आता ह्याला रेस्ट करायला ठेवूया, 2 मिनटं. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. तर ही भाजी आपली थंड झालेली आहे. आता काय करूया, हे मी मिरच्या घरातच होत्या, म्हटलं ना पाऊस यायला लागलाय बाहेर. तर आता पावसात जाणार कोण, खायची तर इच्छा झाली, तर घरातच निघाल्या मोठ्या मोठ्या मिरच्या वेचून काढल्या. आता मी ह्याला असं काय धुवून घेतलेल्या आहेत मिरच्या पहिलेच. आता ह्यातलं आपण हे बिजा काढून घेऊया. अज्यात आपल्याला हळू असं ह्याच्यातल्या बिया काढून घेऊया. तर बघा, असं बीज काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि अजून एक मी करून दाखवते. असं चीर पाडायची आणि ह्याच्यातली अशी बी अज्यात निघून जाती. तर आता मी हे सर्व करून घेते. सर्व काढून झाल्यावर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्या सर्व बिया काढायच्या झालेल्या आहेत. आता ह्यात घालून घेऊया हे मसाला. आणि मिरची माझी छोटी पडलेली आहे. तुम्ही मोठे मिरच्या मिळतात बघा बाजारमध्ये, ढबी मिरचीसारखे मोठ्या मोठ्या राहतात, तशा मिरच्या आणून तुम्ही भरू शकता. त्याचासुद्धा मी व्हिडिओ करणार आहे. पण आता सध्याला तर पाऊस पडतो आहे, बाहेर जायचं तर कंटाळा आलेला आहे. तर म्हटलं चला ह्याच मिरचीमध्ये आपण भागून घेऊया. असं छानपैकी आतपर्यंत भरून घ्यायचं. मिरची माझी छोटी पडलेली आहे. तुम्ही माझं भरायचं झालेलं आहे, एवढं झालेलं आहे. आणि एवढी भाजी उरलेली आहे. आता ही चपातीसोबत खाऊ शकता. अगर मिरच्या अजून असतील तर तुम्ही घालून करू शकता. माझ्याजवळ आता एवढेच मिरच्या होत्या, एवढं उरलेलं आहे. चला आता, तर आपलं हे तयार झालेलं आहे. आता पिठाकडे पाहूया. बेसनाचं पीठ असं छान फ्लफी असं तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालून घेते मी गरमागरम तेल. हे तेल गरम झालेलं आहे, हलकं गरम झालेलं आहे. हे तेल मी ह्या बेसनामध्ये घालून घेते.
न सोड्याचा वापर करता आपल्याला मिरची पकोडे वडे करायचे आहेत, मिरचीची भजी करायची आहे. तर त्यासाठी तुम्ही गरमागरम म्हणजे हलकंसं गरम झालेलं तेल तुम्ही घालू शकता, सोड्याची गरज पडत नाही. तर असं छान फेटून घेऊया. आता मी फेटून घेते, तेल घातलेलं आहे ना आपण, आणि तेल मी पहिलेच चढवलेलं होतं गॅसवर, कारण मला ह्याच्यात गरम तेल घालायचं होतं ना, म्हणून मी पहिलेच चढवलं होतं बारीक गॅसवर. आता तेल गरम झालं म्हणून ह्याच्यात घालून घेतलेलं आहे. चला, झालेलं आहे आपलं तयार. आता तळायला घेऊया. गॅस थोडंसं मोठं करते, तेल चांगलं गरम व्हायला पाहिजे. आपण हे मिरची असं ह्याच्यात बुडूया. हे बघा, असं ही या देठाला धरायचं आणि ही मिरची अशी सोडायची. तेल गरम झालेलं आहे, आपण ह्याच्यात सोडून घेऊया. आपली मिरची भजी अशी पकडायची आणि अशी सोडायची. चला, मंद आचेवर आपल्याला ह्याला छानपैकी तळून घ्यायची आहे. का तर बघा किती छान कलर आलेला आहे. मिरची भजी आपली तयार आहे. तर काढून घेऊया. किती छान कलर आलेला आहे पहा. तर बघा किती छान झालेले आहेत. तुम्हाला तर चला, गॅस बंद करून घेते. तर चला आता मिरची तळूया. तर मिरची तळून घेऊया. तर बघा आपली मिरची सुद्धा तयार आहे. तर चला, तर मग या खायला. आणि ही बघा आपली मिरचीची भजी तयार आहे. आमच्या इकडे मिरची वडा म्हणतात. आणि ही खट्टी मिठी चटणी आणि हिरवी चटणी. कशी वाटली? तर मिरची भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा. आणि कशी वाटली ना, कसा वाटला नाश्ता? तर चला, तर मग या फटाफट खायला गरमागरम.